आज आपण आरती आत्मारामाची बघणार आहोत. आधी नाना देही देव एकविराजे. रामाची आरती न घेता काकड आरतीत आत्मारामाची आरती घेणं यामागे खूप अर्थ आहे. पुढे रामाची आरती आहेत ज्याच्याबद्दल आपण उद्या बोलू, कारण उद्या राम जन्मणार आहे. निर्गुणातून सगुणात येणार आहे. अव्यक्त असे जे रामतत्व आहे, सच्चिदानंद तत्व आहे, राम जन्म घेणार आहे. रामाची आरती ठीक राहील, ती सुद्धा रूपकात्मक आहे. ही आत्मारामाची आरती आहे. वरती लिहिलं सुद्धा आत्मारामाची आरती आहे. तुम्हाला मिळालं ना पुस्तकात, ते छान. नाना आणि बहु हे दोन शब्द इथे आलेले आहेत, आपण बघणार आहोत. नाना देही देव एक विराजे. नाना देह आहे, देव एक आहे. नाना नाटकलीला सुंदर रूप साजे. नाना तीर्थी क्षेत्री. हे नाना म्हणजे निरनिराळी, विविध, वेगवेगळी, अनेक, हा नाना शब्दाचा अर्थ आहे. म्हणून नाना देही देव एक विराजे. आता देही म्हणल्यानंतर आपल्या सगळ्यांचे देह आहेत. पशु पक्षी जनावरं त्यांचे देह आहेत. अचेतन ज्याला म्हणतात ना, वनस्पती हा तशा अचेतन नाहीत, पण दगड आहे, पाणी आहे, सगळं तारे वारे आपण सगळे जे म्हणतो त्या सगळ्यात तो एकच देव आहे. त्याला आत्माराम म्हणा किंवा आपण तो शिवशक्तीतला शिव म्हणा. सहज चिंतनासाठी म्हणून तुम्हाला एक विषय देतो. शिवलिंग असतं, लक्षात ठेवा. पण ज्याला आपण शिवाशी परिवार म्हणतो, म्हणजे शंकर पार्वती षडानंद गणपती अशी मंदिरं क्वचित असतात. म्हणजे मी तर नाही बघितलं. सगळीकडे शिवलिंग असतं, मागे चित्र असतं, तिथे शंकर पार्वती बसलेले आहेत वगैरे हे सगळं. पण शिव आणि शंकरच्यामध्ये खूपच फरक आहे. आत्माराम हा शिव आहे आणि राम हा शंकर आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, मी कन्फ्युजन बिलकुल निर्माण करत नाही, कन्फ्युजन घालवतो आहे. हे महादेव म्हणल्यानंतर आपल्याला शंकर आठवतो, पण परमदेव म्हणल्यानंतर परम ईश्वर, परम आत्मा आणि परम ब्रह्म, आणि शक्ती असेल तर परमा शक्ती किंवा पराशक्ती, हे लक्षात ठेवायचं. तेच खरं आहे आणि त्याच्याच ही काकड आरती आहे. पहिल्या दिवसापासून आपला मुद्दा तोच आहे की काकड आरती ही विशिष्ट देवांची अशी नसून आत्मारामाची आहे. आत्मज्योती, नित्यज्योती, सगळे शब्द बघा ना. आता पुन्हा तुम्ही काकड आरती उद्याही म्हणाल त्यावेळेला बघूया आपण की काय आहे की सगळी काकड आरती आतली काकड आरती, बाहेरच्या देवांची नाही आहे. आता नाना देही देव एक विराजे, बरोबर. नाना नाटक लीला. हे लीला ज्या आहेत ना, त्याच्या परमेश्वराची सगळीच लीला आहे. लीला शब्दाचा अर्थ सांगितला होता, क्रीडा करायला श्रम लागतात, लीला होत असते. आता सूर्याला जर विचारलं, एका ऋषीची गोष्ट सांगतात की तो ऋषी म्हणतो की मी तो रोज स्तुती करतो आणि मग अर्घ्य अर्पण करतो. सूर्याला त्याची प्रार्थना स्तुती आवडते. सूर्य वाट बघतो, तो अर्घ्य देतो त्याची, खूप चांगलं आहे. एक दिवस सूर्य म्हणतो की तू सगळं खरं बोलतोस, एक गोष्ट खोटी बोलतोस, ते मला आवडत नाही. तू म्हणतो मी काहीच खोटं बोलत नाही, तू मला तमारी म्हणतोस. तम म्हणजे अंधार आणि अरी म्हणजे शत्रू, म्हणजे मी अंधाराचा शत्रू आहे. अंधार म्हणजेच काय जर मला माहीत नाही आहे तर मी त्याचा शत्रू कसा असेल. तुम्हाला मी सांगितलं, जॉन मुलिंदवा नावाचा एक आफ्रिकेत माणूस आहे, तो तुमचा शत्रू आहे. तुम्ही मला तो माहीतच नाही आहे, तर शत्रू म्हणजे काय, माहीत तरी असायला पाहिजे ना, मित्र शत्रू असायला. तर सूर्य म्हणतो अंधार मला माहीतच नाही आहे, मग तो दूर करतो मी, असं का म्हणतोस. तर ऋषी हा अत्यंत तपस्वी असतो. तो म्हणतो की काही हरकत नाही, उद्या मी तुला अंधार दाखवतो. म्हणून रात्रभर तो इतकं तप करतो, कडक तप म्हणजे ध्यान एका अर्थाने, समाधी, की तो अंधार असतो ना, तो आपल्या मुठीत पकडून ठेवतो. सूर्य उगवतो त्यावेळेला तो सांगतो, बघ तुला अंधार बघायचा होतो ना, बघ. मूठ उघडल्यानंतर सूर्य म्हणतो कुठे अंधार. सूर्यप्रकाशात अंधार असलेली मूठ उघडली. सूर्य तेच म्हणणार आहे की तो तमारी मला म्हणू नकोस. तसं नाना नाटक लीला, सूर्य म्हणतो प्रकाश हे माझं अस्तित्व आहे, मला तुम्ही प्रकाश देतो म्हणू नका, मी काही देतच नाही, मी आहे प्रकाश, तर तुम्हाला मिळतो. तुम्ही कौतुक करता, प्रार्थना करता, अगदी बरोबर आहे. प्रकाशाचे करा, अंधार नको. फिटे अंधाराचे जाडे झाले मोकळे आकाश, हे मनाचं वर्णन आहे. हे बाहेरचं वर्णन ठीक आहे. मग दऱ्या खोऱ्यात ओनी वाहे प्रकाश प्रकाश, फार सुंदर गीत आहे. आपल्याला ते गीतही आवडतं, ते चित्रही समोर येतं. आणि प्रकाश बाहेर पडतो ना, ते हे चित्र आहे महाराजांचं. महाराजांच्या ह्याच्याभोवती वलय नाही आहे.
जे बाकीच्या संतांच्या होत्याचं इतकं सुंदर. आणि या चित्राला जर मागून एक बॉक्स केली, मागून जर प्रकाश दिला, जसा आम्ही ध्यानगुंफेत वांतेला दिलेला आहे, काय सुंदर प्रकाश दिसतो तो. म्हणजे महाराजांच्या मस्तकातून बाहेर येतून सगळीकडे प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे, हे मनात माझ्या जे अंधाराचं जाळ आहे ना, ते फिटून प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. हे दृश्य महाराजांच्या या फोटोत आलेलं आहे. कल्याण नावाच्या चित्रकाराने 1995 साली हा फोटो काढला, जो मान्य झाल्यानंतर आधीचे सगळे फोटो आपण लंगोटी घातलेले, हेही लंगोटी घातलेलेच आहेत, पण त्यांना लंगोटीवाले महाराज म्हणतात, सगळे रद्द केले संस्थानाने आणि इतक्यापासून मोठ्यापर्यंत आता हाच फोटो आहे. पण मी तुम्हाला सांगतो की आपलं पाप आणि पुण्य, आपलं संचित, आपलं प्रारब्ध काही केलं तरी बदलत नाही. हा माणूस आपल्याच कंपाऊंडमधून स्कूटर मागे काढत असताना अंगावरून ट्रक जाऊन गेला ना, काही वर्ष झाली त्या गोष्टीला, म्हणजे त्यांनी केलेली चित्र घराघरात पसरली. त्याच्यामुळे असंख्य लोक महाराजांच्याकडे ध्यान बघायला लागले, कारण हे अत्यंत चांगलं चित्र आहे. एक प्रसंग सांगितला जातो, त्यावेळेला आमचे गोव्यातले एक साधक तिथे होते. 2:45-3च्या सुमारास बाबा बाहेर आलेले आहेत. ते चित्र त्यावेळेला पहिल्यांदाच बाबांच्या शेजारी ठेवलेलं आहे. प्रवचनाच्या वेळेला बाबा चित्राकडे बघतात, महाराज असेच दिसत होते. त्यावेळेला आमचे जे आबा म्हणून होते ते तिथे होते, त्यांनी आम्हाला हे सगळं ऐकलं. मग बाबा म्हणतात महाराज असेच दिसत होते, तर हे चित्र मान्यच झालं. पण हे चित्र घराघरात गेलं, त्यामुळे महाराजांची कीर्तीपेक्षाही भक्ती वाढली, तरी त्याचं प्रारब्ध काही सुटलं नाही ना, तेच महत्त्वाचं असतं. आणखीन एक व्यक्ती आपल्या सगळ्यांना माहीत आहे, उदाहरण सांगायला हरकत नाही. 108 धातूच्या मूर्ती त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी दिल्या. आपल्याकडे तिकडच्या मंदिरात सुद्धा आहेत वगैरे. पुढे काय झालं त्यांच्या जीवनाचं? त्यांनी काही चूक नसताना असं एक धोरण सरकारने घेतलं की ते जवळजवळ फसलं, हे लक्षात ठेवा. परंतु ह्यांना अक्षरशः देशोधडीला लागण्याची पाळी आली ना. तुरुंगवास, नंतर बेलवर सुटले, आता बेलवरच आहेत. बाकीचे कुटुंबीय अजून तुरुंगात आहेत. हे मी तुम्हाला का सांगतो, तुम्ही भ्रमतच राहू नका. मी इतकं करतो तरी मला का भोगावं लागतं? 2 स्वतंत्र अकाउंट आहे, 2 स्वतंत्र अकाउंट आहे. अगदी माझा पापाचा अकाउंट स्वतंत्र आहे, ज्याचा परिणाम आहे दुःख. माझा पुण्याचा अकाउंट स्वतंत्र आहे, त्याचं फळ आहे सुख. म्हणून सुख दुःख करूच नका. आणि माझा शेजारी इतका पाप करतो, काळा बाजार करतो, त्याचं छान चाललंय, आणि मी एवढं सगळं करतो, माझं असं का चाललंय? अरे तो त्याचा भूतकाळ जगतोय. हे आजचं वाक्य आहे, आजचं की सेंटेन्स. जर महत्त्वाचं वाक्य कुठलं असेल, आपण आपला भूतकाळ जगत असतो, आणि आत्ता मी ज्या पद्धतीने जगतो, भूतकाळ स्वीकारतो, त्यातून माझा भविष्यकाळ निर्माण होत असतो. आत्ता मी तुमच्यासमोर आहे, म्हणजे मी काहीतरी चांगलं पुण्य केलं म्हणून मी इथे पोचलेलो आहे, आणि तुम्ही इथे पोचलाय, तुम्ही सुद्धा काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून इथे पोचलेलो आहोत. आपल्याला 2 मुलं आहेत. एक मुलगा आपल्या मनासारखं वागतो, आपल्याला आवडतो. दुसरा मुलगा सगळ्या गोष्टी मनाविरुद्ध करतो. हा का माझ्या पोटी जन्मला असं आपण म्हणतो. पण बारीक जर बघाल तर जो तुमचं ऐकतो, मनाप्रमाणे वागतो, तुम्हाला सुख देतो, म्हणजे तुमचं पुण्य संपवतो, पुण्य खातो. जो मुलगा तुमच्या मनाविरुद्ध वागतो, तुम्हाला मनस्ताप देतो, तुम्हाला दुःख देतो, तो तुमचं पाप खात असतो, लक्षात ठेवा. मग चांगला वागतो त्याच्याबद्दल तक्रार असायचं कारणच नाही, पण जो वाईट वागतो त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा. हे प्रारब्ध आहे महाराजांनी शिकवलेलं. आणि हे जर कळलं नाही तर महाराजच कळले नाही, आणि ह्याप्रमाणे वागलो नाही तर महाराजांचा अनुग्रह झाला नाही. अनुग्रह नावाची एक प्रोसिजर जी गोंदवलेला करतात ती झाली. म्हणजे अनुग्रह डिड नॉट हॅपन टू मी. अनुग्रह घडला पाहिजे. तो घडला केव्हा? वाईट झालं तरी महाराजांची इच्छा, चांगलं झालं तरी महाराजांची इच्छा. वाईट घडलं, बरं झालं, भरपूर पाप गेलं, भरपूर पाप गेलं. धंदा बुडाला, हे बुडालं, सगळं झालं, बरं झालं, भरपूर पाप संपलेलं आहे. इथून पुढे चांगले दिवस आहेत. पाप म्हणजे दुःख, पुण्य म्हणजे सुख, हे 2 अकाउंट स्वतंत्र आहे. यावेळेला जरी मी पुण्य केलं तरी ते पुण्याच्या अकाउंटला जोडलं जाईल. पाप त्यांनी न्यूट्रलाइज किंवा नष्ट होणार नाही आहे. हे जितकं लवकर कळेल ना, तितके आपण आनंदात राहू, हे लक्षात ठेवा. आता मी माझा भूतकाळ जगतोय म्हणजे काय? आत्ता मी हे पुण्य करतोय, आपण सगळेजण हे पुण्य करतोय, ते भविष्यकाळासाठी आहे. म्हणजे भविष्यकाळात याचं आपल्याला चांगलाच रिझल्ट म्हणजे सुखच मिळणार आहे.
आत्ता जर मी काही जीवनावरून पडलो जे दुःख असेल ते आधे काहीतरी मी केलेलं आहे, कोणाला तरी ढकललं आहे म्हणून माझ्याच लुंगीत पाय अडकून मी पडलो. इतकं सोपं आहे ते. डोळ्याला डोळा आणि दाताला दात, टूथ फॉर टूथ, आय फॉर अन आय. हा नियम आहे प्रारब्धाच्या सिद्धांताचा. इतका रिगरस सिद्धांत दुसरा कुठलाही नाही आहे. माझा विश्वास आहे त्याच्यावर. का सांगतो तुम्हाला, यामुळे प्रेरणा काय मिळते, जीवन किती उरलंय माहीत नाही याच्यात जाणीवपूर्वक पाप करायचं नाही. कळलं आहे मला, कारण पाप म्हणजे पुढचं दुःख मी तयार करतो आहे. आत्ता मी वागतोय त्यातून माझा भविष्यकाळ तयार होतो आहे आणि आत्ता मी जगतोय तो माझा भूतकाळ आहे. मी भूतकाळ जगतोय, लक्षात ठेवा. ऑल ऑफ अस आर लिव्हिंग अवर पास्ट. भूतकाळ जगतोय आपण. आणि आता जगताना काय करतोय, आता भूतकाळ जगताना नाही, छान सुख आहे माझं, मी झोपलो असतो AC कम्फर्टमध्ये, मी कुणाच्या बरोबर तरी गेलो असतो, बरोबर आहे ना, तेही सुखच आहे की. पण मी इथे आलो आहे, इथे मी स्वतंत्र आहे. महाराज म्हणतात तुम्ही स्वतंत्र आहात, कर्म करा, प्रयत्न करा, तिथे तुम्ही स्वतंत्र आहात. पण त्याचे एकंदर जो भोग आहे, भोग तो केलेल्या कर्माची फळ आहे. कर्म म्हणून त्याला बीज ज्योतिष, कर्म फल ज्योतिष असे शब्द वापरतात. प्रत्येक कर्म आहे ते फळ आहे आणि बीज आहे. म्हणून काय, भर्जनम भव बीजानाम. आपण गोविंद राधे गोविंद भर्जनच आपण म्हणतो ना, ते कर्म आहे त्याचं भर्जन करा, भाजा. नंतर अर्जन सुख संपत्तीचे आपण म्हणतो, तो ग्रामरक्षेतला श्लोक आहे. प्रत्येक कर्म भाजून करा. म्हणजे काय, नामाच्या भट्टीत भाजायचं म्हणजे काय करायचं लोकांना कळत नाही. भट्टीत भाजायचं हे त्यांना कळतं, कारण ते हरभरे घालतात, फुटाणे बाहेर येतात, तांदूळ घालतात, पोहे किंवा हे बाहेर येतात, हे लोकांना माहीत आहे. भट्टी कसली, एकतर श्वासाची भट्टी आणि श्वासावरचं नाम. इथेच तुम्ही प्रत्येक कर्म म्हणजे बीज भाजा. आता लक्षात ठेवा, आपण ज्या ज्या तीर्थक्षेत्रात जातो तिथे जो प्रसाद आपल्याला मिळतो, लाह्या, चुरमुरे, फुटाणे. लाह्या पेरल्यात तर नवीन रोप निर्माण होत नाही, म्हणजे कर्माची परंपरा थांबली. फुटाणे, हरभरे पेरलेत तर नवीन रोप निर्माण होईल, फुटाणे पेरलेत तर, चुरमुरे पेरलेत तर. हा प्रसाद आपल्याला तीर्थक्षेत्रात मिळतो. भर्जनम भव बीजानाम. आम्ही भाजून बीज तुम्हाला दिलेले आहेत प्रसाद म्हणून, काहीतरी शिका. म्हणून रामनाम घेत केलेलं कर्म हे रामनामाच्या भट्टीत. श्वास चालू आहे, नाम चालू आहे, ही भट्टी आहे. भट्टी आत चालू आहे, ही थांबली की मी मेलो, हे लक्षात ठेवा. या भट्टीत तुम्ही प्रत्येक कर्म भाजा, म्हणजे काम करताना नाम घ्या. काल आपण थांबलो ना, हाती काममुखी नाम, हे भाजणं आहे. भर्जनम भव बीजानाम. अर्जनमय सुखसंपत्ती सगळ्यांनाच पाहिजे. सुखाची व्याख्या निराळी असेल, संपत्तीची व्याख्या निराळी असेल. संपत्तीची व्याख्या भागवतात सुंदर केलेली आहे. परमेश्वराचं स्मरण ही संपत्ती आणि परमेश्वराचं विस्मरण ही विपत्ती. मी संपत्ती म्हणजे लॉटरीचं तिकीट लागलेलं आहे, त्यामुळे सत्यानाश झालेली कितीतरी उदाहरणं आहे. असू दे, मुद्दा तो नाही आहे. पण गंमत बघा की ज्या वेळेला मी माझ्या कर्माची बीज नामाच्या भट्टीत भाजून जीवनात पेरतो, त्यावेळेला त्यातून नवीन कर्म परंपरा निर्माण होत नाही. म्हणून काय होतात, तर्जनम यमदूतानाम. यमदूत घाबरतील. अरे काय रे, आपल्यावर काय, हे ह्याला कशाला मारायचं आहे, हा घाबरतोय आपल्याला, कारण सतत नामनाम चालू आहे, प्रत्येक कर्म भाजून बाहेर पडत आहे. पण काय करायचं आहे, आपल्याला पाठवलं आहे तर केलंच पाहिजे. मार्कंडेयाच्या बाबतीत काय घडलं, यमदूत मारू नाही शकले, साक्षात यम आलेला आहे. यम म्हणाला, तुझा काळ आणि वेळ आलेली आहे, तू जर ते शिवलिंग सोडलं नाहीस तर मी पाश टाकून तुला घेऊन जाईन. म्हणून पाश काढला, इतक्यात त्या लिंगातून साक्षात शिव त्रिशूळ घेऊन आला आणि यमाला म्हटला, तू फक्त मृत्यूची देवता आहेस, मी काळाची देवता आहे. मृत्यू म्हणजे फक्त डेथ आहे हो, काळ म्हणजे टाईम आहे. त्या काळाच्या ओघात प्रत्येक गोष्ट जन्मते म्हणजे निर्माण होते, टिकते आणि संपते, नष्ट होते. जन्मते, जगते आणि मरते काळाच्या ओघात. मी काळाचा देव आहे आणि तू फक्त मृत्यूचा देव आहेस. त्यावेळेला यम नमस्कार करतो आणि म्हणतो, या मुलाच्या वाटेला मी पुन्हा जाणार नाही, ह्याला चिरंजीव पद मिळेल. हा 8वा चिरंजीव आहे मार्कंडेय. 7 चिरंजीवांची नावं आपण घेतो. या मार्कंडेयाचा जो मंत्र आहे, जो गुगलवर मिळेल, तो मुलाच्या वाढदिवसाला म्हणा. खूप जग हा सांगणारा तो मंत्र आहे, कारण 12 वर्षाचं आयुष्य घेऊन पोर जन्मलेलं होतं. आई म्हणाली, काही हरकत नाही, की त्याला आलाच शंकर स्वप्नात की तू माझी एवढी उपासना केलेली आहे आणि तुझी मागणी काय आहे, अंश रूपानं मी तुझ्या पोटी यावं.
तुला मी ऑप्शन म्हणजे पर्याय देतो, खूप आयुष्य असलेला मूर्ख मुलगा पाहिजे का अतिशय भक्तिमान शक्तिमान बुद्धिमान असा मुलगा अल्प आयुष्याला पाहिजे. मार्कंड्याच्या आईने सांगितलं अल्प आयुष्य चालेल पण मुलगा बुद्धिमान पाहिजे. शंकराचार्याच्या आईने सांगितलं अल्प आयुष्य चालेल, 16 वर्षांचं आयुष्य होतं, पुढे ते 32 वर्षाचं व्यासांच्या प्रसार, पण तरी 32 वर्ष म्हणजे कमी. विवेकानंदांच्या आईला विचारलं बुद्धिमान मुलगा पाहिजे असेल तर आयुष्य कमी, 40 वर्षात गेले. शिवाजी महाराज, शिवाचा अंश आहेत शिवाजी महाराज, कारण सतत ओम नमः शिवाय करत होत्या जिजाबाई. पाहिजे काय, अल्पायू चालेल, 50 वर्षाचं आयुष्य आहे शिवाजी महाराज, हे फारच जगलीत असं नाही आहे, पण तेजस्वी पाहिजे, पराक्रमी पाहिजे. हा जो प्रकार आहे तो आपण लक्षात घेऊया. म्हणून नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला, मी लीलांचं उदाहरण सांगितलं. मणिदीप नावाचा प्रकार आहे. रामाच्या महालात मणिदीप होते. जशी झुमरं असतात तुम्हाला माहिती आहे ना, झुमरात मग ज्योती लावावे लागतात, पण तिथे तेजस्वी रत्न असतात. ती रत्न अशी असतात की अंधार पडल्यानंतर आपोआप त्यातून प्रकाश बाहेर पडतो. म्हणजे जसजशी संध्याकाळ व्हायची, रात्र व्हायची, तसं रामाच्या महालात रत्नदीपांचा प्रकाश पडायचा. त्याला बाहेरून इंधन घालावं लागत नाही, वात लावावी लागत नाही, त्याचा आतून प्रकाश बाहेर पडतो. ही लीला आहे. अंधार झाला मग तो मणिदीप, रत्नदीप, तो गुहेत असला, पर्वतावर असला, कुठेही असला तरी प्रकाश बाहेर पडणार. ही लीला आहे. लीला होत असते, क्रीडा करावी लागते. हा म्हणून नाना नाटक लीला सुंदर रूपच आहे. हे सगळ्यांचं रूप बघितलं तर एक सुंदर रूप तयार होतं. मला हे नुसतं झाड आहे ना, एकही पान नाही, वाईट दिसेल. मला तो कावळा आहे ना, बिलकुल आवडत नाही, वाईट दिसेल. पण हे सगळं मिळून जर मी दृश्य बघितलं तर ते सुंदरच दिसतं. एक वाक्य गळी माडगुळकरांचं आहे, मला खूप आवडलेलं वाक्य आहे की या जगात कुरूप गोष्ट कुठलीही नाही आहे, आकाशाच्या पार्श्वभूमीवर मात्र बघितली पाहिजे. आकाशाची पार्श्वभूमी म्हणजे माझं विशाल मन. माझं मन जर विशाल असेल, संतांना कुठलीही गोष्ट कुरूप दिसतच नाही. सगळीकडे सौंदर्य भरलेलं आहे, कारण ते बाहेरचं सौंदर्य बघतच नाहीत, ते चैतन्य बघतात जे आत असतं. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. हे लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरांना विचारलं तुम्ही बायकांना कशाला स्पर्श करून देता? मग ते म्हणाले बायका काय प्रकार आहे, मला त्यांच्यातही चैतन्य दिसतं, यांच्यातही चैतन्य दिसतं. चैतन्याला केलेला नमस्कार आहे, त्यांनी मला केलेला नमस्कार नाही आहे, माझ्या देहाला केलेला नमस्कार नाही आहे. राम राम म्हणतात, माझा राम आणि तुमचा राम ते एकमेकाला नमस्कार करतायत. जरी माझं राम असलं तरी या राम नावाच्या देहाला केलेला नमस्कार नाही आहे. या भ्रमात राहील तो संपला. लक्षात ठेवा की हा चैतन्याला नमस्कार आहे, हा सद्गुरूंना नमस्कार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलेलं आहे की नाना नाटकलीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थी क्षेत्री. इतकी तीर्थ, इतकी चारोधाम वगैरे आपण अनेकदा म्हणतो. नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गती गाजे. रामाचाच महिमा असतो. आपण कृष्णाची आरती करतो, त्याच्यात रामा तुम्हाशी ओवाळू, एका आरतीत कृष्णा तुम्हाशी ओवाळू, पण रामाच आहे, कारण मला रामच दिसतो सगळीकडे. तुलसीदास ज्यावेळेला वृंदावनला गेले त्यावेळेला वृंदावनचा कृष्ण आहे ना, त्यावेळेला तिथे एक रूप गोपाल का असे स्वामी होते. त्यांची कडक ब्रह्मचर्य होतं, स्त्रियांनी दर्शनाला सुद्धा जायचं नाही, म्हणून त्यांचे शिष्य अगदी कडक सतर्क असायचे. अशा वेळेला मीरा दर्शनाला जायला लागली, रूप गोस्वामी करेक्ट, आणि त्यावेळेला जायचं नाही, कारण आमचे जे गुरु आहेत ना ते स्त्रियांना स्पर्श करू देत नाही. ती काय म्हणाली माहीत आहे ना, मला वाटतं की वृंदावनात एकच पुरुष आहे कृष्ण, बाकी सगळे आपण प्रकृती आहोत, बाकी सगळं आपण कृष्णाचेच आहोत, सगळे एकच पुरुष आहे. हा दुसरा पुरुष कुठला आणला की ज्याला स्त्रियांनी स्पर्श करायचा नाही? हे ऐकल्याबरोबर रूप गोस्वामी बाहेर आले धावत, मीराच्या पायावर लोटांगण घातलं आणि जननी जन्मभूमीश्य, तू माझी जननी आहेस, कारण एक नवीन रूप गोस्वामीला तू जन्म दिलास आणि इथे तू जन्म दिलास, म्हणून ही माझी जन्मभूमी आहे. काय प्रसंग आहे बघा बरं. एकच पुरुष आहे, हा दुसरा पुरुष कुठला आणला ज्याला स्त्रियांनी स्पर्श करायचा नाही? एकच पुरुष कृष्ण. मीरा के प्रभू गिरीधर नागर, दुसरा न कोई, ती म्हणते ना, दुसरा न कोई, दुसरं कोणी नाहीच आहे, फक्त कृष्ण आहे. मग तुमच्या सगळ्यात कृष्ण भरलेला आहे, बरोबर. नाना देही देव एक विराजे, हेच सांगितलं आहे. पुढे काय, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो, जे आपल्या शरीरात आहे ते सगळीकडे पसरलेलं आहे. विशेषतः पंचमहाभूत
त्यांनी आपलं शरीर बनलेलं आहे. पृथ्वी म्हणजे शरीरातली हाडं, आप म्हणजे पाणी, पाणी म्हणजे आपलं रक्त समजून घेण्यासाठी सांगतोय, तेज, अग्नी म्हणजे शरीराचं टेम्परेचर, वायू म्हणजे आत बाहेर करणारा श्वास, आणि आकाश म्हणजे आत जी पोकळी आहे, नाकात पोकळी, कानात पोकळी, याच्याशिवाय देह बनणारच नाही. माझा काय, कुत्र्याचा काय. आणि त्याच्यात मग गुण येतात, आपण म्हणतो सत्व रज तम, आणि मग इतकी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स, पण इतकी निरनिराळी त्याची रूपं बनतात. स्वरूप एक आहे, ज्याला अष्टधा प्रकृती समर्थ म्हणतात, पंचमहाभूत आणि त्रिगुण, बरोबर. अष्टधा प्रकृती, त्याची ही एवढी रूपं आहेत. केवढी रूपं आहे, तो प्रत्येक रूप दुसऱ्यासारखं नाही आहे. अगदी जुळी भावंड ज्यांना सियामिस ट्विन्स म्हणतात. कुठेतरी एखादा तीळ निराळा असतं आणि त्यावरून आई ओळखते, बाकीच्यांना कळतही नाही. अरे तू राम का श्याम रे, तर तो म्हणतो मी श्याम. अरे मग काल मी तुला राम म्हटलं तेव्हा ओ का दिले. असं बऱ्याच वेळेला आईचं सुद्धा होतं, आईचं सुद्धा होतं. आई रामला श्याम समजते. फरक आहेच हो. तुम्हाला आपल्या प्रत्येक बोटाच्या ठशात फरक आहे. आणि मला एक चित्र नेहमी बघावं तुम्ही, चिंचेच्या झाडाचं प्रत्येक पान निराळं आहे. आणि निराळं म्हणजे त्याच्यावर ज्या रेषा असतात त्याला व्हेनेशन म्हणतात. तुम्ही मुद्दामून 2 पानं काढून बघा, चिंचेची म्हणजे बारीक आहेत, असंख्य पानं आहेत चिंचेला, निराळं आहे. पिंपळाच्या वृक्षाला संसाराचा वृक्ष म्हणतात. 2 पिंपळाची पानं घ्या, त्याच्यावरच्या रेषा बघा, निराळ्या आहेत. आपल्या हातावरच्या रेषा तर निराळ्याच आहेत, या हातावरच्या आणि या हातावरच्या निराळ्या आहेत. आपल्या प्रत्येक बोटाचे ठसे निराळे आहेत. अहो केवढी विविधता आहे. विविधता याला प्रपंच म्हणलेला आहे. त्यामुळे गंमत आहे. सगळे एकाच छापाचे असते तर कुणी कुणावर प्रेम केलं असतं. हा काळा आहे, हा गोरा आहे, हा न्याय, हे ह्यामुळे सगळी गंमत आहे. रंगांमुळे गंमत आहे, स्वरांमुळे गंमत आहे, आकारांमुळे गंमत आहे, रेषांमुळे गंमत आहे. यातून चित्रकला, नृत्यकला हे सगळं निर्माण झालं ना. म्हणजे प्रपंचातली जी रंगत आहे ती महत्त्वाची आहे. संगत आहे त्यालाच प्रपंच म्हणायचं, रंगत संगत. परंतु आत जे स्वरूप आहे ते सगळ्यांचं एक आहे. हे ज्यावेळेला आपल्याला निदान थिअरॉटिकली कळेल त्यावेळेला जाती काय मानतो आपण, अजून वर्ण वगैरे काय मानतो, हा त्या याचा, हा याचा कसला विचार करतो. बघा ना, महाराजांना बिलकुल नाही. महाराज म्हणाले ग्रह वगैरे असतील तर देहापर्यंत असतील. माझा राम आत आहे, काही ग्रह नक्षत्र वगैरे काही लागत नाही. शांत मी असेल तर, अहो वास्तू शांत आपण करतो, पण व्यक्ती शांत नसेल तर वास्तू शांत राहते. मी अनेकदा वास्तुशांतीनंतर जरा काहीतरी सांगा म्हणून गेलेलो असतो आणि भटजी म्हणतात की हे सगळं सामान एवढं आहे, रिक्षाचं भाडं द्या. ते आपलं ठरलं नव्हतं. हां, झाली वास्तू अशांत. अहो त्याच क्षणी वास्तू अशांत होते. हो खरंच सांगतो. काय वास्तू शांत होणार, व्यक्ती शांत. आणि व्यक्ती शांत फक्त नामानं, फक्त ध्यानानं आणि फक्त अनुसंधान. नाम ध्यान अनुसंधान, बस 3 शब्द आहेत. नाम ध्यान अनुसंधान, बस. आत्मारामाची आरती कळली. पिंड ब्रह्मांडी गाजे, जयदेव जयदेव आत्म या रामा, निगमात नमक शोषिता, नकळे गुणसीमा. गुणसीमा म्हणजे गुणांची सीमा कळत नाही. निगमागम म्हणजे वेदशास्त्र पुराण आपण जे म्हणतो हे सगळे ग्रंथ जरी पाहिले तरी मला तुझ्या गुणांची सीमा मर्यादा कळत नाही. इकडे गुणसीमा आहे आणि वरती हनुमंताची आहे, त्याच्यातही गुणसीमा आहे. ती ओळ वाचूया बरं आपण. बलभीमा आरती ओवाळू सुंदर गुणसीमा. तो कोण म्हणतात, सुंदर गुणसीमा. म्हणजे गुणांची जिथे सीमा असेल ना हनुमंता, त्याच्या पलीकडे तू आहेस, त्या तुझी आरती ओवाळतो. इकडे रामाच्या वेळेला काय म्हणतात, न कळे गुणसीमा. तू जरी मर्यादा पुरुषोत्तम असलास तरी तुझे गुण अमर्याद आहेत. तुझ्या गुणांना सीमा नाही, असीम असे गुण आहेत. पुढचं कडवं बघूया. बहुरूपी बहुगुणी. आता नानाच्या ऐवजी बहु शब्द आला. नाना, बहु, विविध, वेगवेगळे, निरनिराळे. नाना शब्द संस्कृत आहे हे लक्षात ठेवा. नानात्व आणि एकत्व असे उपनिषदात शब्द येतात. नानात्व म्हणजे नानापण. त्यामुळे सगळी गंमत आहे हो. नाना पदार्थ, काय काय पदार्थ मानले. रोज नुसता भात खायला गेला तर जमणार आहे का. बघा तुम्ही, इतके पदार्थ का लागतात, पण शेवटी पोषण एकच आहे ना. मी भात खाल्लो, अरे काय सुंदर आमरस आहे. पोटात गेल्यानंतर त्याचा एकरस होतो आणि एकरस झाला नाही ना तो उलटी होते, अजीर्ण होतं ना. पचनाचा तो एक भागच आहे. म्हणून गजानन महाराजांच्या ह्याच्यात एक प्रसंग आहे. भजी पक्वान्न मानले, सगळं एक केलं, लिंबूसुद्धा खाल्लं आणि खणाणून उलटी केली. दाखवलं काय पंचपक्वान्नांचं जेवण देत आहे मला. सगळं खाल्लं त्याने, लिंबूसुद्धा. कारण का, ही गंमत आहे.
शेवटी पोटात एकच होणार आहे ना. आपण नेहमीच म्हणतो पोटात जर एकच आहे, तुम्हाला तो हा जो मिक्सर आहे ना तो करंट नसला तर चालणार नाही, पण पोटाचा मिक्सर चांगला चालत असतो. रामदेव बाबा दाखवतात, त्याला मिक्सीच म्हणतात. रामदेव बाबा तुमची ती मिक्सी दाखवा आणि मग ते पोट वगैरे हलवून दाखवतात. त्यांना बाहेरून आपल्याला हलवता येतं पण आत हलतच असतं. चर्निंग ज्याला म्हणतात ते चर्निंग घडतच असतं, त्याशिवाय काय पचन घडणार आहे? पचन काय घडणार आहे? त्याच्यानंतर शोषण आहे, अभिशोषण किंवा ॲब्सॉर्प्शन. पचन इज डायजेशन आणि नंतर ॲसिम्युलेशन आहे. ॲसिम्युलेशनला आपला शब्द सुंदर आहे, सात्मीकरण, आत्मीकरण. जोपर्यंत खाल्लेलं माझ्या रक्तात रूपांतर होत नाही तोपर्यंत ते माझ्या अंगाला लागत नाही. आपण म्हणतो इतकं खातो, पण बघा अगदी असं आहे. आणि दुसरे म्हणतात खाणं सोडलं तरी असं आहे, वजन कमी होत नाही. हा सगळा प्रकार आहे. फार देहावर कॉन्सन्ट्रेट करू नका, स्वतःची दुःख स्वतःलाही सांगू नका, इतरांसमोर उगाळू नका. काही कीर्तनकार म्हणतात ना, आपली काही दुःख अशी असतात, काही गोजीरवाणी असतात. आपण सांगतो सकाळी उठल्यानंतर डोक्याला काय सुंदर झिंजणं येतात, गोजीरवाणे. काही दुखणी लाजीरवाणी असतात, आणखीन बाकीची सांगत नाही. लाजीरवाणी असतात ती सांगता येत नाहीत लोक. काय त्रास होतोय? नाही होतोय सांगता येण्यासारखा नाही आहे. अशी कितीतरी वाणी आहेत ना, गोजीरवाणी आहेत का? तुम्हाला आता आणखीन सांगायला पाहिजे का? हे सगळी रडकथा कशाला लोकांना ऐकायची? दे आर नॉट इंटरेस्टेड यू. तुमचा मुलगा, तुमची बायको, तुमचा नवरा, दे आर नॉट इंटरेस्टेड इन यू, इन व्हॉट यू आर टॉकिंग. लिसन कोणीच कोणाचं करत नाही. कशाला रडगाणं गायचं सांगावर? लोकांनी दिल्यानंतर तेवढीच उत्तरं द्या. तुम्हाला एक सांगतो की येस नोवर 90% आपल्या दैनंदिन जीवनातलं कुटुंबातलं कॉन्व्हर्सेशन संपतं. टॉवेल बाथरूममध्ये ठेवला आहे का? येस, नो, संपलं. मी काय करतो? टॉवेल बाथरूममध्ये ठेवला का? लग्नाला 10 वर्ष झाली, मीच ठेवायला पाहिजे? अरे बापरे, सुरू झालं हे, लक्षात ठेवा, भयंकर सुरू झालेलं आहे. मग त्याच्यात मग उशीर होईल, गाडी होईल, काय वाटेल ते घडेल. कशाला तुम्ही उत्तर देता प्रश्नाला? आणि तिसरा प्रश्न तर तिसरं वाक्य तर बोलूच नका. पहिलं वाक्य कुठून आलं? गोव्याहून. आणि नाव काय? सप्रे. निघून जा. आत्तापर्यंत ठीक आहे, आता गप्पा सुरू होणार आहे आणि गप्पात निंदा सुरू होणार आहे. हा राजकीय पक्ष, तो राजकीय पक्ष, बोलू नका. खरंच मौन परिसर, तो मौन परिसर हा. मी स्वार्थ खरा साधारे. आपण नुसतं नाम सदा बोलावे, स्वार्थ खरा साधारे. नित्य तुम्ही नाम गायनी जागा, मी पण जाडो निया जगी वागा. बस. आणि काय सांगायचं महाराजांनी? सांगा बरं. स्वार्थ खरा साधारे. खरा स्वार्थ. खोटा स्वार्थ म्हणजे तिकडे साखर स्वस्त मिळते पण कोणाला सांगू नका, कारण थोडीच उरली आहे. खोटा स्वार्थ आहे हा. साखर मिळाली काय, न मिळाली. हल्ली तर न मिळाली तर लोक सेलिब्रेट करतात. साखर नकोच आहे लोकांना. गंमत बघा. छोटे स्वार्थ सांगायला शिकवायला लागत नाही. लहान मुलंसुद्धा छोटे स्वार्थ करतात. लहान मुलाला 3 वर्षाच्या सांग, ए दादाला केळं नेऊन दे रे, तर तो मोठं आपल्याला ठेवेल, छोटं देईल. दोन्ही सारखीच आहे तर डाग पडलेलं दादाला देईल. हे शिकवावं लागत नाही. स्वार्थ छोटा शिकवावं लागेल. त्याला पेटी सेल्फिशनेस म्हणतात. पेटी, अत्यंत तुच्छ. खोटा. स्वार्थ खरा म्हणजे स्व अर्थ. माझ्यासाठी जे आहे, माझ्या कल्याणासाठी जे आहे, माझ्या मुक्तीसाठी जे आहे, आणि सोपा शब्द माझ्या आनंदासाठी जे आहे ते करा. स्वार्थ खरा साधारे. हे महत्त्वाचं आहे. मग आपण काय करतो? बहुरूपी, बहुगुणी, बहुता काळाचा बहुत झालं. बहुरूपी आहे, बहुगुणी आहे आणि बहुता काळाचा आहे. राम काय अयोध्येत जन्मला तेवढाच राम आहे? आत्ता नाही आहे. आत्ता आत्माराम आहे. तो देहातला राम नाही आहे पण आत्माराम आहे, हे लक्षात ठेवा. हरिहर ब्रह्माधिक देव सकळांचा. हरिहर ब्रह्म हे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे रामच आहे. आता कसा विष्णू, राम जर विष्णूचा अवतार आहे तर हे कसं? विष्णू ज्याच्यापासून जन्मला तो आत्माराम, त्याची आरती आहे ही. हे रामाची आरती नाही. याच्यात अयोध्या, कौसल्या, दशरथ उल्लेख आहे का? नाही आहे. ही आत्मारामाची आरती आहे, ज्याच्यापासून विष्णू जन्मला. आणि विष्णूचा 7वा अवतार राम आहे. मग इतका खाली राम आहे. आत्माराम सगळ्यात वरती आहे, सगळ्यात पहिला आहे. हे अगदी लक्षात ठेवा. त्याची आरती आहे, काकड आरती आहे. हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा. सगळ्यांचा कॅथलिकांचा देव, मुसलमानांचा देव म्हणून काही निराळ नाही आहे. एक साधी भाजी विकणारी हो. आमचं मंदिरातच पहिल्यांदा आमची शाळा होती, महालक्ष्मीचं मंदिर. शेजारी मशीद होती आणि इकडे ते मोठं चर्च पणजीतलं.
ती हे असायचे, डोक्याची सावरायची आणि नमस्कार करायचे, नमस्कारच करायचे. नंतर मशिदीसमोर नमस्कार करायचे आणि महालक्ष्मीसमोर टोपली ठेवायची, नमस्कार करायचे, प्रार्थना करायची. एक दिवस मी तिला विचारलं, त्या चर्चसमोर तू नमस्कार करतेस, त्या मशिदीसमोर तू नमस्कार करतेस आणि मंदिरातही नमस्कार करतेस. ती म्हणली काय, तो किरिस्तावालो देव म्हणजे ख्रिश्चनांचा देव, ओ मोयरालो देव म्हणजे मुसलमानांचा देव, आणि हो आमगेलो देव हा आपला देव, देवच आहे ना. हे तिला जे कळलं ते आपल्याला काय, हा सर्व धर्म समभाव आहे हे लक्षात ठेवा. ख्रिश्चनांच्याकडे गेल्यानंतर असं करणं हा सर्व धर्म समभाव नाही आहे, जो आपण करून टाकलेला आहे. की टोपी घालून मी जर ईदला गेलो तर माझी व्होट बँक सुरक्षित, तो काळ गेला आता, हे कशाला सांगायला पाहिजे. ईद आहे जास्तीत जास्त मिलाव मशिदीत गेलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, हे फार खोटं आहे. त्यांनी मंदिरात आलं पाहिजे, त्यांनी पगडी घातली पाहिजे, कशाला, हे बाहेरचं आहे सगळं, हे सोंग आहे. लक्षात घ्या. ज्या राजाची भूमिका करणार, महाराजांचं उदाहरण, राजाची भूमिका करणारा भिकारी असतो पण अभिनय चांगला करतो. पहिली गोष्ट त्याची काय करा, त्याचा शेवटचा सीन झाला ना की कपडे काढून, नाहीतर हा विकेल बाहेर कपडे देऊ, म्हणजे सगळ्यांना टेन्शन. हा राजा प्रत्यक्षात भिकारी आहे, पण हा जर सुटला तिथून कपडे विकेल, म्हणून पहिलं काम त्याला पकडा, सगळी कपडे काढून घ्या आणि त्याचे कपडे त्याला घालू देत. हे कपडे आहेत बाहेरचे, हे नाटक आहे, अगदी लक्षात ठेवूया. म्हणून दास युगानुयोगी आत्मा रामाचा, युगानुयोगी, तो राम त्रेतायुगातला आहे, हा युगानुयुगी आहे, संभवामी युगे युगे, चालू आहे तो. दास म्हणे महिमा न बोलवे वाचा, पलीकडे आहे वाणीच्या. आणि 3 शब्द आपण वापरले होते, अगदी लक्षात ठेवा. शब्दांच्या पलीकडचा, वर्णनाच्या पलीकडचा आणि कथनाच्या पलीकडचा. इंग्लिशमध्ये शब्दांच्या पलीकडचा बियॉन्ड वर्ड्स, वर्णनाच्या पलीकडचा बियॉन्ड डिस्क्रिप्शन आणि कथनाच्या पलीकडचा बियॉन्ड नॅरेशन. मला अनुभव आलेला काय सांगणार आहे, नॅरेट नाही करता येणार. कदाचित मी वर्णन करेन जसं संतांनी वर्णन केलेलं आहे, परंतु नॅरेट तसं काय सगळ्याच्या पलीकडचं आहे. म्हणून दास म्हणे महिमा न बोलवे वाचा. पुढे जे काय न वाचा मनसेंद्रियार्वा, त्याचाही अर्थ बघूया. कारण एक चूक सगळीकडे केली जाते, ती जरा सुधारूया आपण, जर जमलं तर. ते जमणार नाही आहे कारण ती इतकी आपल्या जीन्समध्ये गेलेली चूक आहे, बिघडणार नाही, अर्थ तोच असतो. कायेन वाचा मनसा इंद्रिया बुद्धी आत्मा आणि प्रकृती स्वभाव, या सगळ्यांनी मी जे काही करेन ते तुला अर्पण. काय काय सांगितले बघा, काया वाचा मन इंद्रिय बुद्धी आत्मा, आत्मा म्हणजे करतो म्हणून तो, प्रकृती आणि स्वभाव, या सगळ्यानं मी जे जे करतो ते करो मी यज्ञम म्हणतात लोक, करो मी यद्यत किंवा यत यत, जे जे करो मी यत यत सकलम परस्मै नारायणायेति समर्पयामी. हे कशाचं आहे, विष्णूचं आहे. शंभूचं तर फारच सुंदर आहे. करो मी यत यत म्हणजे अखिलम, शंभो तवाराधनम, यत यत करो मी तत् तत् अखिलम शंभो तवाराधनम. हे शंभू तुझी पूजा आहे. करो मी यत यत, यत यत करो मी, हे करो मी यत यत आपण म्हणतो, ते शैव म्हणतात यत यत करो मी तत् तत् अखिलम शंभो तवाराधनम. इथे पहिल्यांदा जे सांगितले त्यातून काही सुटलेलं नाही. मला ही ओळ खूप आवडते. काया वाचा मन इंद्रिय बुद्धी आत्मा प्रकृती स्वभाव. बघा, ह्यांनी जे जे केलेलं आहे ते नारायणाला अर्पण. करोमि यत् यत् सकलम परस्मै नारायणाय इति समर्पयामी. मग पुढे अच्युतम केशव, या प्रत्येक नावाची गोष्ट आहे. कृष्णाचं चरित्र केवढं आहे. अच्युत आता सांगत नाही, फक्त आपल्याला माहीत आहे. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरिम श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम. एवढंच नाही तर जानकी नायकम रामचंद्रम भजे. सगळी कृष्णाची नावं आहेत, म्हणजे विष्णूची नावं आहेत, म्हणजे रामाचीही नावं आहेत. किंवा अच्युत राम नाही आहे का. अच्युत म्हणल्यानंतर विष्णू म्हणल्यानंतर राम नरसिंह अच्युत आहेत, सगळे अच्युत आहेत ते. पुढे असू दे. श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. माधव नावावर जर थोडंसं चिंतन केलं गमतीदार. एक आहे उमाधव, माधव, उमा म्हणजे पार्वती शंकर झाला. एक आहे रमाधव म्हणजे विष्णू झाला. आणि एक आहे मायाधव मायापती
तोही माच आहे. मायापती, उमापती, रमापती, माधव अर्थ आहे. त्यालाही नमस्कार करूया. नंतर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हा 32 अक्षरांचा मंत्र आहे. हा मंत्र क्वचित दिला जातो, दिलेल्यांच्या कथा आहेत. परशुरामाने हा मंत्र गजानन महाराजांना दिलेला आहे. ते गजानन महाराज अक्कलकोटचे शेवटचे उत्तराधिकारी, शेगावचे नाहीत. आणि मग वाद निर्माण झाला की हे दत्ताचं क्षेत्र आहे, तुम्ही हरे राम काय म्हणता, हरे कृष्ण काय अज्ञान आहे. नाही, हे मंदिरात चालवणारी मंडळी ना, चालवणारी, त्यांना भ्रम असतो की देवाला आम्ही चालवतोय, आम्ही देवाचं रक्षण करतोय, आणि इतका सत्यानाश करून टाकतात. मंदिर चांगलं चालायला लागलं, केंद्र चांगलं चालायला लागलं की त्याला संकट आलंच म्हणून समजा. ॲसेट्स जमले की शत्रू निर्माण झाले. अकाउंट्समध्ये तुम्ही त्याचा अकाउंट दिलेला नाही, आम्ही ते 100 रुपये दिले होते, ते कुठे गेले, हे सुरूच होतं. म्हणून सगळ्यात चांगला भाग आमचा सप्ताह, भागवत सप्ताह असू दे, दासबोध सप्ताह असू दे, हे सगळं जमलं. शेवटी तुम्ही अर्धा तास थांबा लोकांनो, की जे आहेत ते घेतलं, इतके रुपये उरले, वांतेला देऊन टाकले, मातृछायेला देऊन टाकले, या कल्याण निवासी आदिवासीच्या अशा देऊन टाकले. शून्य. अकाउंटच नाही करायचा. अकाउंट केला दासबोध पारायण अकाउंट, त्याचा ट्रस्ट संपलाच. नका भानगडीत पडूया. करावं लागतं, पण करावं लागतं तर ती जी मंडळी आहेत करणारी, ती देवभक्त आधी पाहिजेत, ती आधी रामभक्त पाहिजेत. सगळं सर्वस्व समर्पण, माझं काही नाही, नारायणा इति समर्पयामी, नारायणा येती समर्पयामी, सगळं शंभूला अर्पण. हे जमलं पाहिजे. काही ठेवू नका. ठेवलं की त्याच्यातून संकट निर्माण झाले. म्हणून अपरिग्रह सांगितलेला आहे. अपरिग्रह म्हणजे असंग्रह, असंग्रह म्हणजे बॅलन्स. कुठला बॅलन्स? बँक बॅलन्स. शेवटी बँक बॅलन्सकडेच येतो ना आपण. वाटून टाका पैसे, खर्च करून टाका चांगल्या कामावर, चांगल्या कामासाठी. अगदी या विकासावर खर्च केला तरी चालेल. फार आपल्याकडे आहे बाकी असं जर वाटलं तर फाटे फुटतात. म्हणून शाळेतसुद्धा स्नेहसंमेलन कसं करायचं म्हणून मीटिंग असते, जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातात, आणि स्नेहसंमेलन झाल्यानंतर मीटिंग असते. त्याच्यात स्टाफ जर आधी 2 ग्रुप्स असतील तर 4 झालेले असतात. कसलं स्नेहसंमेलन सांगा बरं. स्नेह गेला 4 ठिकाणी वाटला गेला. पुढच्या वर्षीचं स्नेहसंमेलन 8 ठिकाणी वाटला गेला. स्नेहसंमेलनाचा कन्सेप्टच बदलून टाकूया आपण. खरंच सांगतो, एकही चूक झाली तर खबरदार म्हणणारा हेडमास्टर असा स्टाफ तयार करतो, ते किमान 100 चुका करतात. 100 चुका झाल्या तरी चालतील, हरकत नाही, मनासारखं काम करा, चुकांची जबाबदारी माझी, असा हेडमास्टर म्हणतो. त्याचा स्टाफ एकही चूक करत नाही. 100 चुकांचं स्वातंत्र्य त्यांना, ते चूक करणार नाहीत, पण एकही चूक झाली, हे दडपण आलं ना की त्या दडपणाखाली चुका होतात. हे साध्या गोष्टी आहेत ह्या. हे अध्यात्म फंक्शनल अध्यात्म आहे. आता एक प्रश्न लोक विचारतात, मग आपण पुढे जाऊया, की ते इस्कॉनवाले हरे कृष्ण आधी म्हणतात आणि हरे राम नंतर म्हणतात. हे बरोबर आहे का? मी म्हटलं 4-5 वेळा म्हण रे मंत्र. एकदाच मंत्र म्हणतात का? ते नाही, ते सतत म्हणत असतात ना. तू 4-5 वेळा म्हण, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम म्हणजे हरे कृष्ण. आता तो राम आधी म्हणलास की रे, मी पहिला कृष्ण सोडून दिला. अनेकदा म्हणताना कधी कृष्ण आधी तर कधी राम आधी. कसलं आधी नंतर? त्यांचा सिद्धांत आहे कृष्ण म्हणजे परमेश्वर. त्या कृष्णापासून सगळं निर्माण झालं. मी जर रामेश्वर जर स्थापन, तर राम एखादा शंकरच आहे, शंकर आधी, त्याचा मंत्रात तेच येणार आहे. पण एक फार सुंदर प्रसंग महाराजांच्या चरित्रात घडलेला आहे. महाराज झोपलेले आहेत आत, माहीत नाही लोकांना की महाराज आत आहेत. अशा वेळेला बाहेर वाद येतो की आपली जी वेद सेवा असते ना, वेदमंत्र संध्याकाळच्या सेवेत तो भाग असतो. यजुर्वेदाचा मंत्र आधी म्हणायचा, ऋग्वेदाचा नंतर म्हणायचा. का? महाराज यजुर्वेदी आहेत, हे महाराजांचं केंद्र आहे. महाराज बाहेर आले, म्हणाले, मूर्खानो, काळाच्या ओघात आणि विद्वानांच्या मान्यतेनुसार यजुर्वेद जर आधी आहे, मी कोण? मी ऋग्वेद आहे म्हणून ऋग्वेद आधी म्हणायचा. हे केंद्र इतकं संकुचित करून टाकता तुम्ही. हे गोंदवल्याचं केंद्र फक्त गोंदवल्याचं आहे, हे गोंदवलेकर महाराजांचं केंद्र फक्त गोंदवलेकर महाराजांचं केंद्र आहे असं नाही आहे. नेफ्ती हे केंद्र जगातल्या रामाचं आहे. हा भाव निर्माण होईल तेव्हाच. नाही, आमचा राम, आमची उपासना, आमची पद्धत, आमची पठडी नको. काही नाही. दुसऱ्या चांगल्या शिकूया, दुसऱ्याकडून पाहूया, हे सगळं करूया, तर आपलं केंद्र संवादी होणार आहे, नाहीतर विसंवादी होईल.
सगळ्यांशी जमवून घेऊन विकास करणार आहे, नाहीतर हे आमचं करत संकुचित होणार आहे. घेऊया सगळ्यांच्याकडून. हा श्रीराम आधी म्हणा किंवा कृष्ण आधी म्हणा. नंतर जानकी जीवन स्मरण, मी फक्त अर्थ सांगत नाही आहे, जानकी जीवन स्मरण याचा अर्थ जानकी जीवन ज्याचा आहे तो स्मरण करतो तो रामही होऊ शकतो. आणि राम हा जानकीच्या जीवनाचं स्मरण आहे, ती स्मरण आहे म्हणून जिवंत आहे. जानकी जीवन स्मरण ही जानकी होते. संस्कृतमध्ये असाच अर्थ घ्यायचा असतो. एक फार सुंदर प्रसंग आहे. रामेश्वराचं लिंग स्थापन केलेलं आहे रामाने, आणि तिथे राम 3 दिवस छान प्रार्थना करतो. आणि नंतर येतात काही लोक बघायला, रामाला बघायला येतात, त्या रामेश्वराला बघायला येतात. आणि शेवटी जे शैव असतात बघा, शेवटी तुमच्या रामानं म्हणजे विष्णूनं केलंच ना आमच्या ईश्वराचं म्हणजे शंकराचं लिंग स्थापन. रामाचा ईश्वर तो रामेश्वर. नंतर दुसरे जे म्हणाले, जे वैष्णव होते, लक्षात ठेवा, रामाचा ईश्वर बरोबर, राम आहे ईश्वर ज्याचा, हा रामेश्वर. वैष्णव म्हणाले राम आहे ईश्वर ज्याचा म्हणजे शंकराचा. राम ईश्वर आहे, इकडे रामाचा ईश्वर बरोबर आहे. नंतर म्हणाले राम आणि ईश्वर म्हणूया की, वादच मिटला. हे असे काही समोपचाराने लोक असतात, पण शंकराला सहन होणार आहे ते. तो त्या लिंगातून प्रकट झाला. राम हाच ईश्वर, हाच राम. राम इज इक्वल टू ईश्वर म्हणजे शंकर, विष्णू इज इक्वल टू शंकर, हरी इज इक्वल टू हर इज इक्वल टू हरी इज इक्वल टू हर इज इक्वल टू हरी. चालू राहील हरी हर. काय भांडता तुम्ही? मी रामाची पूजा करतो, शंकर सांगतो, आणि राम म्हणजे विष्णू म्हणतो, मी शंकराची पूजा करतो. वादच नाही आहे. रामकृष्णांचं वाक्य लक्षात घ्या, ज्या वेळेला विष्णू आणि शिव एकमेकाला आलिंगन देत असतात त्यावेळेला शंकराचा नंदी आणि विष्णूचा हत्ती ऐरावत एकमेकाशी भांडत असतात. माझा स्वामी श्रेष्ठ, माझा स्वामी हे आलिंगन देत आहेत हां, आणि त्यांची वाहनं. मग कुठला तरी ऋषी येऊन सांगतो की अरे तुम्ही काय वेडेपणा करताय, दोघं जर आलिंगन देतात तर तुम्ही आलिंगन द्या. आणि मग दक्षिण भारतात ते चित्र तुम्ही गुगलवर बघा की हत्ती आणि तो नंदी ह्यांनी एकमेकाला आलिंगन दिलेलं आहे. ते इतकं सुंदर चित्र आहे की हत्तीला शिंग आल्यासारखे वाटतात आणि बैलाला सोंड आल्यासारखे वाटते. हेच हरिहर मिलन आहे ना. पण आता नंदीनं दिलं, पण बाकीची बैल देतील असं नाही ना, बैल असते. ह्यांनी दिलं म्हणून बाकीचे नाही. मग पुढचा अनुयायी आपल्या गुरुचा खून करतात, संपवतात गुरुला. म्हणून सांप्रदायिकांनी केलेला समर्थांचा पराभव नावाचं श्रीम माटेंचं पुस्तक आहे. सांप्रदायिकांनी केला पराभव. आमचे रामदास, आम्ही आमच्या कीर्तनात तुमच्या रामदासांचा एकही श्लोक वापरला नाही, अजूनही जवळजवळ वापरत नाही. हे नारदीय कीर्तन आहे. आणि मग समर्थ भक्त जसे तुम्ही ह भ प तसे आम्ही स भ प. आम्ही तुमच्या तुकारामाचा वगैरे एकही अभंग कीर्तनात वापरणार नाही. आम्ही समर्थांचे श्लोक म्हणू, समर्थांच्या ओव्या म्हणू. समर्थांचं केवढं वाङ्मय आहे. मग यांनी साधलं काय तुम्ही? समर्थांची भक्ती. समर्थांना विचारलं तर ते म्हणतील माझ्याबरोबर असलेला तुकाराम काय सुंदर रचना करायचा, उत्स्फूर्तपणे उत्स्फूर्त रचना. समर्थ तुकाराम समकालीन आहे, विचार करूया. पण आपण अजूनही तुम्हाला सांगतो, एखादा अपवाद असेल तर मला माहीत नाही, पण ह भ प एकही समर्थांचा श्लोक, मनाचे श्लोक तर सुंदर आहेत की नाही. आणि हे स भ प वाले तुकारामाचे अभंग तर एक तरी ओळ आपल्याला माहीत आहे ना, तुकारामाचे काय करेल साबण नाही निर्मळ मन. अहो तुकारामाच्या किती ओळी आपल्याला माहीत आहेत, पण नाही वापरणार. आणि म्हणून एक सकल संत पीठ म्हणून साताऱ्याला स्थापन केलेलं आहे. मग तेव्हापासून सुरुवात झाली. गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला, सज्जनगडावरची पालखी पंढरपूरला, पंढरपूरची पालखी सगळीकडे. हे सुरू झाला. हा क्रम बरोबर आहे. नाही एकच धारा आहे गंगेची, पुढे अनेक नद्या तेल्या येऊन मिळतात, त्या त्या ठिकाणी त्या त्या नदीला ते मिळतात. मिळाल्यावर सगळी गंगा होते. हा माहीत आहे ना. गावीचे लेंड ओहळ त्यासं मानिती गंगाजळ. एक चित्र आणा बरोबर डोळ्यासमोर की फोन येतो काशीच्या म्युन्सिपाल्टीत, ते 13 नंबरचं गटार तुंबलंय, काहीतरी करा. मग ते सांगतात 13 नंबर जरा तो तुंबा काढून टाका, इथे गंगा आहे, इथे गटार आहे, इथे गटार तुंबलंय, हे 13 नंबरचं गटार आहे, हा तुंबा काढला, हे पाणी गंगेला मिळालं, गंगाजळ झालं. काय फरक आहे?
हा तुंबा काढला पाहिजे ना. हा तुंबा म्हणजे माझा अहंकार आहे, माझा अज्ञान आहे, काम क्रोध वगैरे सारखे दोष आहेत, हे काढून टाकले ना, साधं गटारातलं पाणी सुद्धा गंगाजळ आहे, गंगेला मिळालं मात्र पाहिजे. काकविष्ठेचे झाले पिंपळ. व्यंकटेश स्तोत्रात एवढे काकविष्ठा, पिंपळाचं झाड असं लावून होत नाही, ते आपल्या नेहमी भिंतीतून येतं वगैरे, तुम्हाला माहीत आहे ना. कारण तिथे इथपर्यंत भिंत झाली, गवंडी निघून गेले, दुसऱ्या दिवशी कावळ्याने त्याला वाटलं नवीन संडास बांधलाय आपल्याला, त्याने तिथे विधी केला. खाल्लेली असतात फळं, बीज पचत नाहीत, ते बीज तिथे रोवलं जातं. काकविष्ठेचे झाले पिंपळ. त्याला सगळेजण मंगळ मानतात की नाही, पवित्र मानतात की नाही, हेच महत्त्वाचं आहे. कशातून काय निर्माण होईल प्रत्येक गोष्ट. मला जर विचाराल तर कोरोना नावाचा जो व्हायरस होता, ज्यामुळे कोविड नावाचा रोग झाला, अत्यंत चांगलं विष्णूचं रूप आहे. त्याला तुम्ही विषाणू म्हणता, आणि हा विष्णू आहे, विष्णूत ए ॲड करावा लागतो, त्यावेळेला विषाणू बनतो. कुणी सांगितलं विषाणूत नाही आहे? अणू, रेणू, कीटाणू, जीवाणू, स्थाणू आणि विषाणू, व्हायरस, सगळ्यात विष्णू आहे. हे ज्ञान जर झालं नाही, तुम्ही हे हे घ्या ना, तुम्ही व्हॅक्सिन वगैरे घ्या ना, तो व्यवहार आहे. देह जगवायचा आहे इतरांसाठी, हा यज्ञ विचार विसरायचा नाही. देह का जगवायचा आहे? इतरांसाठी. तू तुझ्यासाठी जगतेस, जग कौतुक करत नाही. पूर्वी करत नव्हतं, आता तर विचारतच नाही कोणी. तुम्ही श्रीमंतात चांगल्या गाडीतून जाताय, जा बापडे. काही वर्षांपूर्वी ज्यांच्याकडे गाड्याच नव्हत्या, त्यावेळेला एका गाडीचं गावातल्या कौतुक होतं. आता कोणाला कौतुक आहे? कोणालाही नाही आहे, समजून राहा. आणि तुमच्यासमोर तुमचं कौतुक करत असेल, द्या फ्लॅटरर्स, खोटी स्तुती करतायत, पाठ वळली की ते बरोबर तुमची निंदाच सुरू करणार आहे. हे लक्षात ठेवा. फार भुरळून जाऊ नका. हे चांगलं म्हणतात, ते चांगलं म्हणतात. जर चांगलं म्हटलं महाराज, चांगलं म्हटलं महाराज, कुणीतरी चांगले महाराज 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 पाठवा ना. मला एक चित्र स्वतःचं कधी कधी दिसतं. मी एक प्रिझम आहे. प्रिझम म्हणजे तो असतो, तो त्यातून पांढरा प्रकाश घेतला की इकडे सप्तरंगी वर्णपट तयार होतो ना. मग यांनी नमस्कार केला, महाराज ता ना पी ही नी पाजा, महाराज यांनी नमस्कार केला तांबडा, हां यांनी नमस्कार केला पिवळा, हां यांनी नमस्कार केला निळा, हां तुमच्या नमस्काराचं सप्तरंगी इंद्रधनुष्य महाराजांपर्यंत पोचतं. मी नमस्कार स्वीकारतच नाही. काय हरकत आहे? लक्षात ठेवा. एक परवा एका छोट्या मुलांनी विचारलं, सर फोटो काढा म्हटल्यानंतर तुम्ही लगेच तयार होता. हां चला आपण सेल्फी काढूया, तुम्ही लगेच तयार होता. म्हटलं हो. एक लक्षात ठेव, इतक्या जणांनी सेल्फी काढली, मी एकाच तरी फोटो बघितला आहे नाही. आरशात अनेक जण बघून जातात. आरशाने कधी अकाउंट ठेवला आहे, किती सुंदर दिसते हा बाई, 17वी बाई जी आज आली किंवा 18वा पुरुष जो आला ते सुंदर होते. आरशाला अकाउंटच नाही आहे. बघा जा पुढे, बघा जा पुढे, काढा फोटो तुमच्याकडे ठेवा. मला दाखवू सुद्धा नका, पाठवू तर नकाच, कारण कुठे पाठवणार काहीच नाही आपलं. हे लक्षात घेऊया. मी फोकस जर माझ्या शरीरावर ठेवला तर माझ्या दुःखाला अंत नाही. शरीरावर न ठेवता दुसऱ्याच्या शरीरावर म्हणजे त्यांच्या सेवेवर ठेवला तर माझ्या आनंदाला अंत नाही आहे. बरोबर. आता आपण शेवटचं जे वाचणार होतो ते वाचून आज थांबणार आहोत, कारण उद्या आपल्याला वेळच नाही आहे. अहो मंदिरवासी जन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सोपं आहे ते. मंदिरवासी म्हणजे कोण? तर मन हे मंदिर, हे लक्षात ठेवा. दिल एक मंदिर हा सिनेमा होता, पण मंदिर आपण सगळेजण मनात राहिलो, आत राहिलो तरच आपण मंदिरवासी जन आहोत. हे बाहेरून मंदिर कंटेनर आहे. मी कंटेंट आहे. कंटेनर इज लार्जर दॅन द कंटेंट्स. हे मंदिर माझ्यापेक्षा मोठं आहे. माझ्या मनात मंदिर आहे. त्याला हे गाणं आहे, त्याची प्रार्थना आहे. अहो मंदिरवासी जन तुम्ही ऐकावे वचन. वचन म्हणजे केवळ शब्द नाही आहे, हे माझी आपण म्हणतो ना प्रॉमिस, वचन, अभिवचन, आश्वासन. मी तुम्हाला सांगतो ना, आल्या अतिथा अन्न द्या. 13 गोष्टी सांगितल्या त्याच्यात बरोबर. तुम्ही नंतर नंबर घालून बघा, इथे मी नंबर घातलेले, पण बघूया. आल्या अतिथा अन्न द्यावे, रामनाम दृढ घ्यावे. म्हणून जय जय श्रीराम, जय जय श्रीराम आपण म्हणतो. निदान ऐकूया, जेवता जेवता सुद्धा ऐकूया. सुरुवातीलाच म्हणायचं, श्लोक घेतल्यानंतर वाटेल त्या गप्पा मारायच्या. मला इथे बरं वाटलं. तुमची पंगत संपेपर्यंत जय जय श्रीराम, जय जय श्रीराम चालूच असतं. आता त्यातून तुम्ही बोलता वगैरे तर महाराज तुम्हाला नमस्कार करत असते. हे इतकं चाललंय तरीसुद्धा गप्पा. आणि गप्पा कसल्या? संसाराच्या. ठीक आहे. आल्या तिथं पूजा करावी त्रिकाळ. हे त्रिकाळ पूजा ना, तुम्ही एक प्रयोग करा. सकाळी 6, दुपारी 12, संध्याकाळी 6. श्रीराम जय राम, जय जय महाराज महाराज महाराज. बस संपलं. एवढंच करा ना.
मग सकाळी 6ला जमलं नाही, 6:05ला आज करा. महाराजांना सांगा सकाळी 6 महाराज महाराज महाराज, दुपारी 12 मी ऑफिसात आहे. मनातल्या मनात म्हणा ना महाराज महाराज महाराज. किती सेकंद लागले हो म्हणायला. संध्याकाळी 6ला मी प्रवासात असतो घरी जाण्याच्या. महाराज महाराज महाराज. 3 काळ सांभाळा, त्रिवार संध्या, त्रिवार उपासना, त्रिकाल नाम, एवढंच फक्त म्हणा. आणि आमच्याकडे एक आहे जी पुढच्या वेळेला नक्की येईल आमच्याबरोबर गाणं म्हणायला, अप्रतिम गाते. तर तिन्ही महाराज 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 हे आम्ही जे म्हणतो ते पहिलं महाराज आहे, तर दुसरं महाराज आहे, तच तिसरं महाराजच आहे. वास महाराज महाराज महाराज. तिसरी अस्तित्वच नाही आहे जगातल्या. सगळीकडे महाराज आहेत, महाराजच आहेत, महाराज आहेतच. सुंदर तिने रागात म्हणलेलं आहे, अप्रतिम आहे ते, बघा तुम्ही. त्याच्यानंतर काय सांगितलं इथे की पूजा करावी, अंगी वैराग्याचे बळ, वैराग्य पाहिजे, वैराग्याचं इथे बरेचसे तुमचे व्हॉलंटियर्स मला वैरागी वाटतं. खरं त्यांना कसली अपेक्षा नाही आहे. इकडे ये, हे वाढ रे, तो तिथून गेला परत, हे जरा इकडे रे, येतात आनंदाने. मुलं आहेत ना ती तरुण, तुमची टर्न येईल तेव्हा येईल अशी म्हणणारी आहेत ना. आता तो माझ्यासमोरून गेलाय, गेल्यानंतर अरे तो आमटी वाढत होता, किंवा तुम्ही याला एक वरण म्हणतात, वरण हे इकडे रे, ज्या वेळेला संपेल त्यावेळेला येईल. अशी कितीतरी क्षेत्र आहे. तो बिचारा मागे येतो तिथे गेल्यानंतर आणि तुम्हाला वाढून पुढे जातो. कारण माझं नाही आहे, याला वैराग्य म्हणलेलं आहे. हे वरण माझं नाही आहे, ही भाजी माझी नाही आहे, ही चपाती माझी नाही आहे कोणाची? कुणाची चपाती आहे? डॉक्टरांची नक्कीच नाही आहे. आता इथे खरं महाराजांची चपाती आहे. हे सगळं महाराजांनी चालवलेलं आहे. हा भाव असेल तरच वैराग्य येणार आहे, नाही तर येणार नाही. मी माझं आलं तर वैराग्य संपलं. महाराज महाराजांचं बस, दुसरं काहीच नाही. हे वैराग्य आहे. त्याच्यानंतर नका धरू काही असं नामजपा श्वासोच्छ्वास. हे अगदी सोपं आहे. आस कुठली धरू नका. आस म्हणजे आसक्ती, इच्छा. पण नामजपा श्वासोच्छ्वास तिथे आपण शेवट करूया. पण नाही, शेवट दुसऱ्या एका शब्दाने इथे केला आहे त्यानेच करूया. श्वासावर नाम घ्या. जिना चढताना कसं घ्यायचं? हिरम झिरम हिरम झिरम होणार आहे ना. कुणी सांगितले रिजिड? महाराज एवढे आहेत का वेडे? श्वासावर नाम घ्या म्हणजे 3 गोष्टी श्वासाचे सांगतो. खरं म्हणजे 4 आहेत. 3 गोष्टी लक्षात. श्वास आईच्या पोटात सुरू झाल्यापासून मरेपर्यंत चालू आहे ना, नाम चालू ठेवा. आईच्या पोटातलं आई बघेल, जन्मल्यापासून मरेपर्यंत नाम घ्या, श्वासावर नाम घ्या. अरे श्वास नाही तर तुम्ही मेलात. अन्न नाहीत तर काही दिवस जगाल, पाणी नाहीत काही दिवस जगाल, वस्त्र वगैरे नसला तर खूप दिवस जगाल. श्वास नसेल तर 2 मिनटं जगणार नाही. नाम नाही 2 मिनटं मी मेलो. ह्या दुसरा गोष्ट आहे. श्वास व्हायटल आहे, म्हणजे माझ्या जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. आणि श्वास एकमेकात गुंतलेला आहे. या नामाचे निखळ प्रबंध. मी ॲनास्थेशिया दिल्याखाली आहे, श्वास चालू आहे. मी व्हेंटिलेटरवर आहे का, श्वास चालू आहे. तो थांबला की व्हेंटिलेटर काढला. ते आता कितीही दिवस ठेवता येतो त्या दवाखान्याच्या सोयीप्रमाणे, ते सोडा. पण गंमत बघा, मी बेशुद्ध आहे, मला कोमा, गाढ झोप, श्वास चालू आहे. नामजपा श्वासोच्छ्वास, नाम चालू आहे. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. नामखंड चालू आहे, सर्व अवस्थात चालू आहे आणि श्वास सहज चालू आहे. हो, आता मी तुम्हाला सांगितल्यावर तुम्हाला कळलं की आपला श्वास चालू होता. इतके वेळ कळलं आहे श्वास चालू होता, तसं नाम चालू राहायला पाहिजे. श्वास सहज आहे, सहज आहे. माझ्याबरोबर श्वास जन्मला आणि श्वास संपला की मी मेलो. मी अस्तित्वच आहे माझं श्वासामुळे. श्वास आहे, 2 मिनटं जरी नसला तरी मी श्वासाशिवाय जगू शकत नाही. सर्व अवस्थात श्वास आहे आणि श्वास सहज, इतका सहज आहे की कळतही नाही, एकमेकात गुंफलेला आहे. तसं नाम पाहिजे. नाम जपा श्वासोच्छ्वास. पंचपदी भजन करा. रामनाम दृढ, अंडरलाईन, दृढ धरा. ते दृढ झालं पाहिजे. शेवटी सगळ्यात नाम आलं पाहिजे, त्याला दृढ नाम म्हणतात. नंतर नम्र व्हावे सर्वाभूता, पर नारी राहो माता, भाव ठेवा रामापायी, कोणा मागू नका काही. हे कोणा मागू नका काही महाराजांच्या थ्रू मागायला काय हरकत आहे? आमच्या मंदिरात एक चर्चा होती, वाद नव्हता, चर्चा. महाराजांनी सांगितलं ना, कोणा मागू नका काही, आपण काहीही मागायचं नाही. म्हणलं महाराजांनाच विचारूया की. महाराज सांगतात. हा, एक पोर म्हणलं, काय तुम्हाला सांगतो, ते 4थीतलं पोर तिथे होतं, प्रसादासाठी आलं होतं. मीटिंग झाल्यावर प्रसाद होता म्हणून बिचारं थांबलं होतं. म्हणाला बोर्ड लिहा की, मागता कशाला, बोर्ड लिहा. खालील गोष्टी महाराजांसाठी हव्या आहेत. समय, तेलाचा डबा, कापसाचे, लिहा ना तुम्ही. मागा कोणा मग. खरं हा एक प्रकार मागितल्याशिवाय काही नाही. गोंदवले सुद्धा मागितल्याशिवाय होत नाही. देतात लोक,
पण ते सुद्धा घेतो ना आम्ही. विकास करायचा आहे, काळ बदलतोय, इतके जर भक्त येतात आणि त्यांच्या राहायची व्यवस्था करायची तर इमारती वाढवायला नकोत का? त्याशिवाय होतात का? मागू नका, याचना करू नका, लाचार होऊन मागू नका. हा त्याचा अर्थ आहे. सुचवा ना, एक निवेदन काढूया. निवेदन म्हणजे नैवेद्य आहे. म्हणजे तुम्ही नैवेद्य द्या, 5 रुपये दिले तरी चालतील. इथे एक केंद्र निर्माण होते, एक निवेदन, ज्याला अपील म्हणतो ते. निवेदन द्यायला काय हरकत आहे? कोणी कुणाला नमस्कार, प्रार्थना, विनंती करू शकतो. असा रिजिड अर्थ घेऊ नका, कोणा मागू नका काही. पुढे बघा, नंतर दास म्हणे गुरुपुत्र. दास म्हणजे आता इथे दीनदास असेल दीनदास, रामदास असेल तर रामदास. कुणाची रचना नक्की मला माहीत नाही, पण मला ही महाराजांची रचना वाटते. दास म्हणे गुरुपुत्र तोची होईल जीवनमुक्त. मी गुरुचा पुत्र आहे का? मग मला जीवनमुक्तीचा अनुभव का येत नाही? सतत टेन्शन, सतत स्ट्रेस, सतत भीती, सतत चिंता, सतत संशय आणि सतत नकारात्मक कल्पना. बघा ना, सतत संशय आहे, सतत चिंता आहे, सतत भीती आहे, सतत मनावर ताण आहे आणि नकारात्मक कल्पना आहे. आणि म्हणे मी गुरुपुत्र आहे, मी महाराजांचा भक्त आहे, मी अनुगृहीत आहे. बिलकुल काही नाही आहे. एक प्रोसिजर झालेलं आहे. जसं मुंज झाल्यावर मुलगा खरं 12 दिवसही 12 वेळा गायत्री म्हणत नाही, हो की नाही? पण मला एक फोटो ऑफ झाली, अल्बम तयार झाला मुलाचं, हेही केलं, टिक ऑफ झालं. पोरगं कसं आहे मला माहीत आहे, ते बिलकुल मुंजे करणार नाही, म्हणजे ते संध्या करणार नाही, काही करणार नाही. बाप्पानी कुठे गेली हो म्हणून पोरगा करेल. गायत्री मंत्र मुलाच्या कानात सांगा. कसं सांगायचं? मग भटजीच म्हणतो, ओ गुरु वसवा. हा नुसता ओठ हलवतो, दगड, बाप नावाचा दगड, आणि मुंजे करतो. मुंजे का करतो लक्षात ठेवा? अल्बमसाठी, सेल्फीसाठी. आणि काय हो, 1 लाख रुपये बुफेवर खर्च केला. तो 1 लाख आयुष्यभर तो गायत्री मंत्र मुलगा म्हणणार नाही. तरी मी दुसऱ्या मुलाची मुंजे करतो. तुम्ही करा, तुम्ही तिसऱ्या मुलाची करा, चौथ्या मुलाची करा. कारण न करायला धाडस लागतं, न करायला धैर्य लागतं. माझे गुरु आहेत ना, बस, दुसरा कुठलाही संस्कार नाही. धाडस लागतं. तुकाराम एवढं जरी नसलं तरी थोडंसं पाहिजे. लोक टीका करतील, त्यांना एकच उत्तर आहे, तुमच्या मुलाची मुंज झाली, दरवर्षी रिन्यू करायला नको का? खरं करतं का काही पोर? नाही ना. म्हणजे मुंजीचा संस्कारच नाही आहे. विधी तसाच असतो, कारण फोटो 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 काढायचे असतात, 16 जोरात असतं. मग त्याला आरजे काय आणतात, हे काय सगळं बक्काल झालेलं आहे. सावध राहा. तुम्ही महिला, तुमचं स्वातंत्र्य कमी असेल, पण तुम्हाला जास्त हौस असते असल्या कार्यक्रमांची. पण आपण दुसऱ्यासाठी करतो, त्या भावाने केले, मी करायला पाहिजे, हे बळी पडू नका. तुम्हाला खरंच सांगतो, जर तुम्हाला मंदिरवासी जन मनातल्या मंदिरात राहायचं असेल तर काही गोष्टी नाकारल्या पाहिजे. पहिल्यांदा लोक टीका करतील, निंदा करतील, शिव्या देतील, नंतर तेच लोक नमस्कार करतील. नमस्कारासाठी मी सांगत नाही आहे, काही वर्ष सहन करायला पाहिजे. नाही येणार मला, तुम्ही गृहीतच धरू नका. तुम्ही जा, कुठे जायचं तिकडे, मी कुठल्याही समारंभाला येणार नाही. खरंच अशी माणसं आहेत, नाईलाजाने स्वतःच्या लग्नाला हजर राहावं लागतं आणि नाईलाजाने मुलाच्या म्हणजे केलं तर करायला पाहिजे ना. मुलीचं लग्न आहे, ते हजर राहायला पाहिजे. पण बाकी काही डोक्यात घेऊ नका. एक तर मला गंमत मला सांगतो, 1च मिनिट, उशीर होतोय मला माहीत आहे, पण शेवटचं एक सांगतो की मला काही कल्पना नसतात या विधी वगैरेची. मला खरंच काही कल्पना नसते. आता मुलीचा साखरपुडा होता, साखरपुडा काही विधी नाही, धार्मिक त्याला काही नाही. मंत्र कशाचेही करता येतात हो, पण ठीक आहे. टोपी विसरलो, हा टोपी आणली पाहिजे, रविवार आहे. एक डॉक्टर मित्र म्हणाला, सर घाबरू नका, माझा मित्र आहे, दुकान उघडून टोपी देईल. त्यांनी विचारलं, टोपीची काय मापं असतात वगैरे? काय टोपी? अहो ते खूप हुशार आहे, मोठ्यात मोठी टोपी द्या. अहो ती टोपी एवढी लूज होती की प्रत्येक वेळेला टोपी धरून नमस्कार. तुम्ही बघा ते फोटो कधी जर आलात, ते फार विनोदी फोटो आहेत. टोपी म्हणजे डोकं आहे का? आणि डोकं म्हणजे कवटी आहे का? कवटी म्हणजे मेंदू आहे का? आणि मेंदू म्हणजे बुद्धी, स्मृती, कल्पनाशक्ती आहे का? सगळ्यांना मेंदू आहे, स्मृती निराळी आहे, सगळ्यांना मेंदू आहे. कल्पनाशक्ती, निगेटिव्ह कल्पनाच आहे तर पॉझिटिव्ह कल्पनाच आहे. कल्पनाशक्ती सगळ्यांना आहे. म्हणून नुसतं मेंदू असूनही भागत नाही. संस्कार झाले पाहिजेत. नाम हे सगळं घडवतं. बाकीचं कशी मी माझी कल्पनाशक्ती वापरू? नाम घे. कशी मला क्रिएटिव्हिटी, नवीन काहीतरी निर्माण करायचं आहे? नाम घे. नामातून बघ कशा या सगळ्या फॅकल्टीज म्हणजे शक्ती मेंदूच्या विकसित होतात. ते शेवटी जीवनमुक्त नाही वे, तोच होईल जीवनमुक्त. जिवंतपणे मुक्त झालं पाहिजे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, ही ओळ कायम लक्षात ठेवा. त्याच्या आधी तुकाराम म्हणतो, आपुले मरण पाहिले म्या डोळा.
आता मी जीवनमुक्त झालेलो आहे बस. त्याच्यानंतर जीवनमुक्त नाही भेद हाच माझा आशीर्वाद. खरं म्हणजे इथे थांबायला पाहिजे. आपण पुन्हा अहो मंदिरवासी जन म्हणतो ते ध्रुपद नाही आहे, ते ध्रुपद नाही आहे. हाची माझा आशीर्वाद, हाची माझा आशीर्वाद. थांब. जे प्रवचन आशीर्वाद शब्दांनी सुरू होतं किंवा आशीर्वाद शब्दांनी संपतं ते पॉवरफुल प्रवचन आहे, लक्षात घ्या. असं गुरुपौर्णिमेचं एक प्रवचन आहे आशीर्वाद आणि संपल्यानंतर आशीर्वाद. आशीर्वादाच्या संपुटात म्हणजे सँडविच आपण म्हणतो ना, इकडे ब्रेड तिकडे ब्रेड, मध्ये चटणी किंवा जॅम घालतो ना, त्याच्यात प्रवचन आहे हाच माझा आशीर्वाद, हाच माझा आशीर्वाद. परत अहो मंदिरवासी जन ते ठीक आहे, पद करतो आपण त्याचं. हे पद नाही आहे, हे वचन आहे महाराजांना दिलेलं. महाराजांनी आज्ञा दिली, महाराज तसं करेन, असं होईल. हे वचन देऊया. आशीर्वाद महाराज आपल्याला दिलेले आहेत. उद्या थोडंसं का होईना पण खाली मंदिरातच आपण हे सकाळचं सत्र घेणार आहोत. त्याच्यात रामाची एक आरती, महाराजांचं रामाचं प्रवचन, त्यातले रामाची वैशिष्ट्य महाराजांनी सांगितलेले आहे, तेवढाच विषय उद्या असेल. आणि नंतर रामजन्म, रामजन्मानंतरचं सुंदर प्रीतिभोजन आणि नंतर हा संपेल. याच्यापेक्षा काही दुसरा कार्यक्रम असेल तर ते सांगतील. आहेत त्या ठिकाणी ताट बसूया शांत. आदला दिवस असतो त्याला पूर्व संध्या म्हणतात, जरी संधिकाळ नसला तरी. सो ऑन द ईव्ह ऑफ, म्हणजे आता सकाळ असली तरी तो आदला दिवस आहे. रामनवमीचा आदला दिवस हा चिंतनाचा दिवस असतो. राज्याभिषेकाचा आदला दिवस. राम आणि सीता गवतावर झोपले होते, पत्रावळीवर जेवले होते, मडक्यातून पाणी पिलं होतं, साधी वस्त्र घातली होती, कारण उद्या राज्याभिषेक आहे. राज्य केव्हाही जाईल त्याची तयारी म्हणून हे होतं. आपण आज उद्या रामनवमी आहे, संकल्प करूया काहीतरी स्वतःसाठी. इतरांसाठी करू नका, स्वतःसाठी करा. सामूहिक संकल्प असेल तर गोष्ट निराळी. मी हे करीन, हे करीनच. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे मिटून तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून शांतपणे आनंदानं रामदास महाराजांची समाधी आणि महाराज सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.